भोपळ्याचे भोपळ घारगे तर सगळेच बनवतात. पण तुम्ही कधी आंब्याचे घारगे बनवलेत? नसतील बनवले तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आता आंबा संपत आलेला आहे. आंबा संपण्याच्या अगोदर ही रेसिपी ट्राय करून बघा. अतिशय पौष्टिक आणि खायला अतिशय चविष्ट असे हे घारगे तयार होतात. कसं बनवायचं ते सांगते. इथे मी 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा. त्याच्याबरोबर अर्धी वाटी गूळ हा थोडासा किसून घेतलेला आहे मी. कारण की त्याच्यामध्ये खडे राहायला नकोत. म्हणून अर्धी वाटी गूळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि आंब्याचा रस आणि गूळ एकत्रच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघा, मस्त अशी बिलकुलही गुठळ्या ह्याच्यामध्ये राहिल्या नाही पाहिजेत. आता काय करायचं, हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं मिश्रण. ज्याप्रमाणे आपण भोपळा घारगे बनवतो ना, त्यावेळेला कसं आपण भोपळा जो आहे तो अ, शिजवून त्याचं पेस्ट तयार करून घेतो, त्याप्रमाणे सेम आंब्याचं करायचं. आता ह्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं. 1 वाटी गव्हाचं पीठ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आपल्याला. तर तांदळाचं पीठ पाव वाटी घालून घ्यायचं आणि अजून एक इन्ग्रीडियंट आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे, ते म्हणजे रवा. रवासुद्धा आपल्याला पाव वाटी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता रवा घातल्यानंतर चवीप्रमाणे थोडंसं मीठ, म्हणजे फार अगदी नाही, अगदी एक अर्धा चमचा मीठ घालायचं ह्याच्यामध्ये. चवीला खूप छान येतात घारगे त्यामुळे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं. आपल्याला हे मळून घ्यायचंय. याच्यामध्ये बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाहीये. ह्या ह्या प्रमाणामध्ये तुम्ही केलत ना, तर परफेक्ट प्रमाणात पीठ मळलं जातं. अगदीच थोडंसं चिकट वाटायला लागलं, तर तुम्ही गव्हाचं पीठ 1-2 चमचे वाढवू शकता. पण वाढवण्याची गरज पडत नाही. परफेक्टली हे मळलं जातं. कारण की आपल्याला हे जे पीठ आहे ना, हे एकदम घट्ट मळायचंय. असं लूज मळायचं नाही. लूज मळलं तर त्याच्यामध्ये तेल जे आहे ते साचून राहील. आपण जे घारगे बनवणार आहोत त्याच्यामध्ये तेल बिलकुलही साचून राहत नाही. व्यवस्थित छान घारगे तयार होतात. त्यामुळे आपल्याला हे घट्ट मळायचंय पीठ. ह्याच्यावरती तेल घालायचं शेवटी. थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आणि व्यवस्थित मळून झालं ना, की मग ह्याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला साधारण एक अर्धा ते पाऊण तास असंच ठेवून द्यायचंय. कारण की ह्याच्यामधला जो रवा आहे ना, तो छान भिजून फुगला पाहिजे. त्यामुळे अर्धा पाऊण तास हे असंच भिजवून ठेवायचं. आता अर्धा पाऊण तासानंतर आपण हे काढून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याचे गारगे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, तर पुन्हा एकदा आता हे छान असं मळून घ्यायचं. एकदा एकजीव करून घ्यायचं पुन्हा एकदा. हे अजूनच घट्ट झालेलं आहे कारण की रवा ह्याच्यातला फुगलेला आहे. तुम्ही कलर बघू बघू शकता. एकदम अप्रतिम असा कलर आलेला आहे. कलरही खूप सुंदर येतो आणि अतिशय पौष्टिक असे हे घारगे तयार होतात. आता ह्याच्या छोट्या-छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आणि लाटून घ्यायचं. पुरीसारखं लाटून घ्यायचंय आपल्याला. आता बरेच जण मोठी पोळी लाटून मग त्याचं ते अ, अ, आपली जी वाटी वगैरे असते ना किंवा गोलाकार एखादं भांडं असेल तर त्याच्याने कट करून घेतात. म्हणजे सगळे सारखे होतात. पण शक्यतो हे असं लाटून घ्या. म्हणजे कसं होतं थोडंसं मोठं छान लाटता येतं आणि पुरीसारखं तयार होतं. त्यामुळे मी तरी शक्यतो लाटूनच घेते. थोडा वेळ जातो आपला छोट्या-छोट्या लाट्या करून लाटायला. पण खूप छान अशा पद्धतीने घारगे तयार होतात. आता हे लाटून झालं ना, की ह्याच्यावरती खसखस घालायची. दिसायला अप्रतिम दिसते खसखस आणि खायला ती कुरकुरीत लागते ना, खूप सुंदर लागतात घारगे खसखशीने. त्यामुळे असं वरून थोडीशी खसखस लावून घ्यायची आणि एकदा पुन्हा लाटणं फिरवून घ्यायचं. हे बघा इथे छान असे आपले हे घारगा हा तयार झालेला आहे. याच लेव्हलला आपल्याला जास्त जाड करायचं नाही खूप जास्त आणि खूप जास्त पातळही करायचं नाही. ती छान पुरेशी फुगली पाहिजे. हे बघा, मी किती जाड बनवलंय. अगदी ह्या लेव्हललाच जाड बनवायचं आपल्याला. ही अजून एक मी घारगाचं बनवून घेतलंय घारगा. त्याच्यावरती खसखस घालून खसखस घातल्यानंतर एकदा तरी लाटणं फिरवून घ्यायचं. म्हणजे खसखस छान त्या पिठाला चिटकून राहते. हे बघा. अशा पद्धतीने सगळे घारगे आपण तयार करून घ्यायचे. मी इथे 4 करून घेतलेले आहेत. आता हे आपण तळून घेऊयात. तळून घेण्यासाठी काय करायचं, तेल एकदम गरम करायचं. तेल गरम असलं पाहिजे तरच ते फुगतात, नाहीतर फुगत नाहीत. आणि आधी चेक करून घ्यायचं. हा जो पण एक गोळा टाकायचा ह्याच्यामध्ये, गोळी टाकून ती वर आली ना, की मग समजायचं आपलं तेल जे आहे ते परफेक्ट गरम झालेलं आहे. आणि गॅस मोठाच ठेवायचा. जोपर्यंत हे पूर्ण फुगत नाही ना, तोपर्यंत कंपल्सरी गॅस मोठाच ठेवायचा. तुम्ही जर का गॅस बारीक ठेवला ना, तर मग ही पुरी घारग्याची फुगणार नाही. त्यामुळे ते आठवणीने लक्षात ठेवा, गॅस हा आपल्याला मोठा ठेवायचा आहे. हे बघा कशी टम्म आपला घारगा जो आहे तो फुगून तयार झालेला आहे. दिसायलाही खूप छान दिसतो आणि अगदी एका मिनिटामध्ये तळून तयार होतो. फार वेळ तळायला लागत नाही. पटकन तळून तयार होतो. हे बघा एकदम छान असा टम्म फुगलेला घारगा आपला तयार झाला. फक्त लक्षात ठेवा पीठ मळताना घट्ट पीठ मळायचं. जर का तुम्ही लूज पीठ मळलत ना, तर मग इथे तेल खाणार ते. तेल पिल्यानंतर मग तेलकट तो तयार होणार. त्यामुळे आवर्जून ज्यावेळेला तुम्ही पीठ मळाल त्यावेळेला तो घट्टच मळायचा. हे बघा आता मी दुसरा घारगा ह्याच्यामध्ये घातलाय. तो सुद्धा छान असा टम्म फुगला आहे हे बघा.
सुंदर घारगे तयार होतात. पटकन तयार होतात. फार काही वेळ लागत नाही. अगदी 15 मिनिटामध्ये तुम्ही असा हा नाश्त्याला पण बनवू शकता किंवा मुलांना आता सुट्ट्या आहेत, तर मुलांना खाण्यासाठी पण बनवू शकता किंवा मग मुलांच्या डब्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता. मिस्टरांच्या डब्यामध्ये देऊ शकता. मधल्या वेळेला खायला चहाबरोबर तर अतिशय उत्तम पर्याय आहे हा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच छान-छान आणि पौष्टिक रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. प्रत्येक घारगा आपला छान फुगून तयार होतोय बघा. एकही घारगा असा नाहीये, की तो फुगला नाहीये. खूप छान असे घारगे तयार होतात. हे बघा मी तुम्हाला आता हे फोडून दाखवते. खूप छान असं मोकळे-मोकळे तयार होतात. मऊसूत होतात आणि क्रिस्पी पण होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडतील आणि अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतात. खरंच एकदा म्हणजे तुम्ही बनवण्यासारखी ही गोष्ट आहे. एकदा बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली, की मला खूप छान वाटतं. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.